बघ आता आपण बघितलं वेलॉसिटी, आता काय बघतो आपण ऍक्सलरेशन. जास्त डिटेल मध्ये जायचं आपल्याला ऍक्सलरेशन बघायचं. ऍक्सलरेशन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्याची फिलिंग पण घेऊ. आता सध्या बघतो ऍक्सलरेशन काय असतं ते बघू. ऍक्सलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी मध्ये चेंज होणार आहे, म्हणजेच काय? डीव्ही बाय dt. म्हणजेच हे कोणती क्वांटिटी? तुमचे वेक्टर क्वांटिटी. लक्षात असू द्या, वेक्टर हा ऍक्सलरेशन हा 0 पण असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. वेक्टर ऍक्सलरेशन हा 0 पण असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. चला तर आपल्याजवळ जर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला जर तुम्हाला दिला असेल, जसं की t² - 4t + 6 असं काहीतरी, याच्यावर मला काय काढायला होतं? त्यांनी ऍक्सलरेशन काढायला होतं. काय काढायला होतं? त्यांनी ऍक्सलरेशन काढायला. आता फक्त ऍक्सलरेशन काढायला होतं. ते सिंपल क्वेश्चन ठेवलेला आहे, जास्त काही नाही. ऍक्सलरेशन काढायला होतं. ऍक्सलरेशन काढायचं म्हणजे काय केलं तुम्ही? वेलॉसिटी काढून घेतला. वेलॉसिटी कशी काढली? dx बाय dt. म्हणजेच काय झालं? 2t मायनस काय? 4. याला परत डिफरेशिएट केलं तर मला काय भेटेल? ऍक्सलरेशन भेटेल dv बाय dt. म्हणजेच काय भेटेल? मला 2 आणि युनिट काय होते? 2 मीटर पर सेकंड. काय डाऊट आहे? 2 मीटर पर सेकंड. बघ आज मी म्हटलं एक्स व्यक्त दिलाय तुम्हाला, जर मी t² - 6t + 7 असं काही काय तुम्हाला हे कळणं गरजेचं. ऍक्सलरेशन हा कोणता ऍक्सलरेशन भेटलं मला? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन भेटलं. कसं भेटलं मला? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. कसं भेटलेलं आपल्याला? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन भेटला, पण पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन भेटला. ठीक आहे, याला ऍक्सलरेशन काढायचं तर काय म्हणणार तुम्ही? परत काय करणार? पहिल्यांदा वेलॉसिटी म्हणजेच काय? dx बाय dt. म्हणजेच काय? 2t - 6. ऍक्सलरेशन काढायचं म्हणजे काय? dv बाय dt. म्हणजेच किती? 2 मीटर पर सेकंड. तुम्हाला काय फील झालं? तुम्हाला असं फील झालं की इथं पॉवर जो आहे तोच पुढे येणार आहे. याच्या अगोदर काय लागलं? काही घेणदेणच राहत नाही ऍक्सलरेशन मध्ये. याच्या नंतर काय लागलं? काही घेणदेणच नाही ना. नंतर असंही काय होतंय? कॅन्सल आउट व्हायला लागतो. मग कसं भेटेल मला? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. आता मला ओळखता येईल, इक्वेशन वरून ओळखता येईल कॉन्स्टंट ऍक्सलरेशन येणार आहे का नाही. पॉवर बघायचा, पॉवर वरून समजून जाईल की पॉवर जर 2 असेल तर 100% कसं बनेल? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. आता बघा दुसरं क्वेश्चन. जर सपोज असं इक्वेशन असेल, x काय? t³ - t² + 4t + 7 असं काहीतरी असतं. आता याच्यावर मला जर वेलॉसिटी काढायचं असेल तर काय करणार तुम्ही? dx बाय dt. t³ चं काम जाईल 3t² मायनस किती? 2t प्लस काय? 4. मला याच्यावरून काय काढायचं? ऍक्सलरेशन काढायचं म्हणजेच काय रे? dv बाय dt. काय झालं? 60 - 2. आता इथं जर बघितलं 60 - 2, आता फक्त इथं 2 येत होता, तिथे काय 60 - 2 आलाय. म्हणजे हा कोणता आला? टाइमच्या रिस्पेक्ट 2 बदलतो, म्हणून याला म्हटलं जातं व्हेरिएबल ऍक्सलरेशन. म्हणजे पॉवर जर इफ पॉवर बघ आता पॉवर जर लेस दॅन 2 असेल, तर 0 ऍक्सलरेशन देत आहे. 0 ऍक्सलरेशन कळेल तुम्हाला का बोललो. जर इक्वल टू 2 असेल तर काय देतो? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन देतोय. आणि मोर दॅन 2 असेल, मोर दॅन 2 असेल तर काय होणार तुमचं? व्हेरिएबल ऍक्सलरेशन. कळालं का? इक्वल टू 2 होता तर कसं भेटला? कॉन्स्टंट. मोर दॅन 2 आला म्हणजे कसं भेटलं मला? व्हेरिएबल ऍक्सलरेशन. फक्त एकच राहिला जो काय? लेस दॅन 2. म्हणजेच काय? जसं की इक्वेशन आला आपल्याजवळ x = काय? t + 4. किती पॉवर? किती? 1 आहे. करा याला डिफरेंशिएट. v बरोबर काय? dx बाय dt. म्हणजे किती आलं? 1. मग ऍक्सलरेशन काढायचं तर काय येणार आहे? dv बाय dt. किती आला? 0. पॉवर काय येतोय टीचा, त्याच्यावर तुमचं ऍक्सलरेशन कसं बनणार आहे? व्हेरिएबल बनणार आहे, कॉन्स्टंट बनणार आहे का 0 बनणार आहे हे आपल्याला कळतं. कळालं का? थांबवा.